छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमणाच्या विरोधामध्ये कारवाई सुरू आहे। स्थानिकांकडून मात्र या कारवाईला विरोध केला जातोय। नारेगाव परिसरामध्ये पोलिसांना इथे सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला। कारवाईच्या वेळी स्वतः पालिका आयुक्त सुद्धा या ठिकाणी पाहणीसाठी आले होते। राज्यातल्या दोन मोठ्या शहरांमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीमध्ये पालिकेनं अतिक्रमण हटाव मोहिमा हाती घेतल्या आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव कारवाईसाठी हजारो पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त पाहायला मिळाला। अनेक जेसीबी, पोकलेन आणि हायवा अतिक्रमण हटाव मोहिमेत सहभागी झाले। शहरामधल्या नारेगाव परिसरात पालिकेनं अतिक्रमण हटाव कारवाई हाती घेतली। दंगाविरोधी नियंत्रण पथक सुद्धा या कारवाईच्या दरम्यान तैनात करण्यात आलं होतं। पण अतिक्रमण काढताना स्थानिकांनी जोरदार विरोध केला। यावेळी पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्जही केला। पण प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये महापालिकेनं अखेर अतिक्रमण काढलंच। ही कारवाई नारेगाव भवानी चौकापासून ते नारेगाव डेपोपर्यंत आहे। याच्यामध्ये जो रस्त्याच्या दुतर्फा 15-15 मीटर आहे, म्हणजे एकूण 30 मीटरचा रोड वायडनिंगची ही कारवाई आहे। आणि आतापर्यंत आम्ही जे केलेलं आहे त्याच्यामध्ये 350 ते 400 प्रॉपर्टी ह्या आजच्या दिवशी यामुळे बाधित होण्याची शक्यता आहे। 50 ते 60% स्वतःहून लोकांनी काढून घेतलेले आहे। उर्वरित ज्या प्रॉपर्टी आहेत त्या आम्ही काढण्यासाठी आज कारवाई करतो आहोत। दुसरीकडे अमरावतीमध्ये अतिक्रमण कारवाईच्या विरोधात हाकस संघटनेनं हातात नकली बंदुका घेऊन मोर्चा काढला। मागील काही दिवसांपासून अमरावती शहरातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या छोट्या मोठ्या अतिक्रमणांवर महापालिकेकडून कारवाई केली जात आहे। या विरोधामध्ये शहरातले छोटे मोठे व्यावसायिक रस्त्यावर उतरले होते।